मित्रांनो, जुन्या याच्यात आपलं असं म्हटलं जायचं की यथा राजा तथा प्रजा. पण ही एक वेळ आपल्याला थोडीशी वेगळी बघायला येते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर राजकारणामध्ये एक छोटासा एक चांगला असा वेगळा टर्न घेणारं अशी एखादी व्यक्ती की ज्या व्यक्तीला सगळ्या मीन्स जेवढे पण यूथ आहे त्याला ते ॲडमायर करतील, अशा पद्धतीचं एक यंग पॉलिटिशियन. जेव्हा यंग पॉलिटिशियन, एक एज्युकेटेड पॉलिटिशियन ज्या वेळेस राजकारणामध्ये एंट्री घेतो त्यावेळेस काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने यावरती विचार होतात याबद्दल एक आयडियल एक्झाम्पल म्हणजेच राघव चड्डाजी. जर मी म्हटलं समजा साधारण पंजाबमधील आणि आम आदमी पार्टी जी आहे त्या पार्टीकडनं खासदार असलेले पंजाबमधनं आणि जे माजी आमदार सुद्धा राहून गेलेले आहेत असे राघव चड्डाजी सध्या चर्चेमध्ये आहेत. हे चर्चेमध्ये असण्याची काही कारणं, त्यामधले सगळ्यात पहिलं कारण म्हटलं तर बजेट बद्दल त्यांनी काही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत, एक सीए म्हणून ज्या पद्धतीने त्या सांगितल्या आहेत तो एक मुद्दा. दुसरा म्हणजे एअरपोर्ट वरती आपण जे बघतो तिथे जी होणारी कस्टमर सोबत किंवा जी लोक प्रवासी आहेत त्यांच्यासोबत जी मिळणारी त्यांना जी वागणूक मिळते एक्सपेन्सिव्ह वाली, महागडीवाली, तर ती वागणूक. या व्यतिरिक्त अजून जर मी म्हटलं समजा मुद्दा असेल तो झोमॅटो असेल किंवा ब्लिंकिट असेल ह्यांच्यासोबत होणारे काही मुद्दे असतील. या सोबत जर मी म्हटलं समजा साधारण राईट टू रिकॉल नावाचा जो काही कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट मांडणारी पहिली व्यक्ती. अगर हम पॉलिटिशियन को हायर कर सकते हैं तो उनको फायर भी करने का राइट होना चाहिए, असं अशा शब्दामध्ये परखडपणे आपली भूमिका मांडणारे राघव चड्डाजी यांच्या सपोर्टमध्ये मी आहे. आणि मला असं वाटतंय की प्रत्येक युथने यांची भाषणं ऐकली पाहिजे. यांचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की खरंच याच्यावरती व्हिडिओ बनवणं हे कंपल्सरी बनतं, कारण प्रत्येक युथपर्यंत, प्रत्येक युवकापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे. आणि जे लोक म्हणतात की राजकारण हे खराब असतं, वाईट असतं, तर त्या लोकांना सुद्धा ज्यांना वाटतं की आपण काहीतरी करू शकतो त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये यायला पाहिजे. कारण जर शिकलेला नेता असेल तर नक्कीच देशाला सुद्धा पुढे अजून घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून मित्रांनो, यांच्या भाषणांपैकी वाचायला मी सुरुवात केली, यांचे भाषण ऐकायला लागलो आणि ते ऐकत असताना मला एक बजेट बद्दलचं भाषण खूप जास्त आवडलं. टेक्निकॅलिटीज ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी खरंच खूप चांगल्या वाटल्या. आणि असं वाटलं की याचं विश्लेषण आपण मराठीमध्ये सुद्धा करायला पाहिजे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींवरती जे मुद्दे होते आणि त्यांनी जे मांडलंय ते किती महत्त्वाचं आहे, प्रत्येक नागरिकाला समजणं किती महत्त्वाचं आहे ते या माध्यमातून बऱ्यापैकी लक्षात आलं. आणि काही निगेटिव्ह पॉईंट्स होते. यांचं टायटल जे होतं साधारण बजेट बद्दल नेमकं ते काय म्हटलेत याबद्दल आता आपण समजून घेऊ. विशेष करून बघितलं तर त्यांचं होतं केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण, चांगले वाईट आणि पुढचा मार्ग, रोड मॅप, गुड बॅड अँड रोड मॅप, फ्युचर रोड मॅप, असं यांचं एक मत होतं. त्याच्याबद्दल इन्फ्लेशन असेल, ग्रोथ असेल, महागाई वगैरे जी वाढती आहे किंवा आपण जे कर्ज घेतोय ते कशा पद्धतीने घेतलं जायला पाहिजे याबद्दलच्या सगळ्या गोष्टी जे आहेत तर ते विश्लेषण या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यांनी सुरुवात करत असताना असं म्हटलं होतं की जे बेंचवरती आहेत म्हणजे जे सत्तेत आहेत ते सगळेजण स्तुती करतात, हे बजेट खूप चांगलं आहे, एकदम भारी आहे. आणि जे विरोधात आहेत ते सुद्धा म्हणतात की शेतकऱ्यावर अन्याय झालाय वगैरे अशा टाईपमध्ये. पण मी माझ्या पद्धतीने विश्लेषण करतोय की ज्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण असतील, वाईट पण असतील आणि ज्याच्यावर मला काही सोल्युशन्स बघायला मिळत आहेत, मला काही वाटतंय की हे सोल्युशन यांचा विचार आपण करू शकतो, ते या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आम्ही आंधळी स्तुती किंवा आंधळा विरोध करण्यासाठी येथे नाही, एक रचनात्मक टीका ही देशभक्तीचे सर्वोच्च रूप आहे आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत, अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलं. चांगल्या बातमींमधले हॅशटॅग फर्स्ट होतं बघा, एसटीटी वाढ आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण. आता एसटीटी नेमकं काय असतं? मग एसटीटी म्हणजे नेमकं काय बघा, जे आपण म्हणतो ना स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग, जास्त मार्जिन वाले किंवा जास्त किंमत असणारे जे आहे त्यांच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग होते. मग ती ट्रेडिंग जी असते त्याच्यामध्ये त्यांना जो टॅक्स लागणार आहे एसटीटी जो आहे स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग साठीचा, तो वाढवल्यामुळं जी काही सट्टा व्यापार आहे, स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग आहे, त्याला काय होईल, कुठेतरी आळा बसेल. F&O क्षेत्रात नुकसान सोसणाऱ्या 90% किरकोळ गुंतवणूकदारांचे संरक्षण होईल. आता बऱ्याचदा होतं काय, जो बल्कमध्ये जास्त पैसा उठतो मग अशा लोकांचे जे टॅक्सेस आहेत ते जरा कमी केलेले होते ते आता वाढवले गेले. आणि ह्या सगळ्यांमुळे असं झालं की जे नॉर्मल म्हणजे जी मोनोपोली क्रिएट केली जायची आर्टिफिशियली आणि ज्या पद्धतीने ट्रेडिंग व्हायची त्या ट्रेडिंगमध्ये 90% गुंतवणूकदार जे कमी पैसे इन्व्हेस्ट करतायत त्यांचं नुकसान व्हायचं. याला कुठेतरी काय होणार आहे, नुकसान टाळता येणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे असं सांगितलं.
त्यानंतर दुसरं कॅपेक्स जे असतं, कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याला म्हणतो आपण, मग ती भांडवली खर्च, मग कॅपिटल भांडवल आणि एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च, जो कॅपेक्स आहे त्याची वाढ जी आहे ती चांगली गोष्ट आहे. यामध्ये 3 लाख कोटीपासून तर 12 लाख कोटीपर्यंत घेऊन जाणार आहे. ज्यामध्ये जर मी म्हटलं समजा चांगली बातमी आहे, आतापर्यंत 18-19 पर्यंत जी होती जीडीपीच्या, जर मी म्हटलं समजा 2-3%, 4% ही आता सध्याच्या करंट एज जीडीपीच्या 4.4% पर्यंत, म्हणजे यामुळं अर्थव्यवस्थेत मल्टीप्लायर इफेक्ट जो आहे तो बघायला भेटेल. म्हणजे मॅक्झिमम मनी जे आहे ते मार्केटमध्ये फ्लो होतील, येतील, ज्या माध्यमातून अजून एक्सपेंडिचर मध्ये चांगली वाढ जी आहे ती आपल्याला बघायला भेटेल. दुसरं जर मी म्हटलं समजा 3 आणि 4, राजकीय संयम आणि परकीय गुंतवणूक, या 2 गोष्टी पॉलिटिकली स्टॅबिलिटी आणण्यासाठी आणि परकीय जी काही गुंतवणूक आहे ती आपल्याकडे जास्तीत जास्त यावी यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत. जसं की पहिलं, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी मोफत घोषणा दालन, आणि सोबत जर मी म्हटलं समजा राज्यांसाठी मोफत घोषणा टाळून वित्तीय संयम पाळला. म्हणजे काय, बिना कामाचा जो काही वित्तीय मीन्स आर्थिक आपल्याला जे सोसावं लागायचं, जिकडे इलेक्शन आहे तिकडे जास्तीचं, तर त्याला कुठेतरी काय करण्यात आलं, संयम पाळला. ते एक चांगली गोष्ट आहे. या बजेटनुसार दिसलं. म्हणजे ऑलरेडी असं व्हायचं की दरवेळेस बजेट जे असेल त्या बजेटनुसार कळायचं की नेमके यावर्षी इलेक्शन कोणत्या राज्यात होणार आहे, तर ते कुठेतरी संयम ठेवला, ते याच्यामध्ये मेन्शन केलं नाही, ते चांगली गोष्ट आहे. चौथा मुद्दा, एनआरआय गुंतवणूकदारांसाठी इक्विटी मार्केटमधील मर्यादा 5% ने वाढवली. आता असं व्हायचं की पूर्वी ही मर्यादा जी आहे ती कमी असायची, आणि यामुळं जे पण एनआरआय लोक आहेत ते लोक काय करायचे, स्वतःची इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायचे. याचं कारण नेमकं काय होतं, हे काढून घ्यायचे याचं कारण होतं की इकडे टॅक्स किंवा जे गुंतवणूकदारांना जे आहे त्याची इक्विटी मार्केटमध्ये एक लिमिट ठरवण्यात आली होती, सीझिंग लिमिट ज्याला म्हणतो आपण. या लिमिट पर्यंतच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर ही जी लिमिट आहे ती आता काय केली, 5% ने अजून वाढवली, ज्यामुळं अजून परकीय गुंतवणूक जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटेल. हे बजेटमध्ये असणारे 4 महत्वाचे चांगले मुद्दे होते. याबद्दल त्यांनी डिटेल भाषणामध्ये बोललेलं आहे. मी आपल्याला समजेल असं मोठा-मोठी जेवढं समजू शकतं अशा भाषेमध्ये सांगतो, प्रयत्न करतो सांगण्याचा. आता जाऊ पुढे. हे होतं आता चांगल्या गोष्टी. आता त्रुटी, वाईट काय काय वाटतंय याबद्दलचं. जर आपण बघितलं हिंद आकड्यांनुसार पलीकडचे सत्य आणि सामान्य माणसाच्या वेदना, सामान्य माणसाला म्हणजेच आम आदमीला काय काय सोचावं लागू शकतं. सगळ्यात पहिलं, कर्जाचा सापळा, डेप्ट ट्रॅप. कर्जाचे प्रमाण लपवण्यासाठी डेप्ट टू जीडीपी मोजण्याचे सूत्र बदलले. आतापर्यंत काय केलं जायचं, एक फॉर्म्युला होता, आणि त्या फॉर्म्युलावरती बेस आपल्याकडे डेप्ट किती आहे किंवा नॅशनल इन्कम असेल, समजण्यासाठी सांगतो. नॅशनल इन्कम कसा कॅल्क्युलेट केला जाईल, ओव्हरऑल जेवढं काही इन्कम आहे डिवायडेड बाय लोकसंख्या वगैरे जे म्हणतो आपण, ह्या पद्धतीनं मग त्याचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. आता त्या फॉर्म्युल्याला जर समजा आपण बघितलं, तो फॉर्म्युला जर कन्सिडर केला, तर त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येणार आहे की आपलं पर पर्सन पर कॅपिटा जे काही आपण म्हणतो ना पर कॅपिटा इन्कम किती आहे, प्रत्येक पर्सनचं इन्कम किती आहे हे समजण्यासाठी आपण समजा 100 रुपये कमवले आणि लोकसंख्या पण 100 आहे, म्हणजे एका माणसाचं 1 रुपया हे इन्कम झालं, बरोबर. सो अशाच पद्धतीने असा एक फॉर्म्युला आहे ज्यावरनं आपल्याला कळतं. पण हा फॉर्म्युलाच बदलून टाकला. सगळ्यात पहिलं एकदम डेंजर आहे बघा, डेब्ट ट्रॅप. आपल्याला लक्षात येत नाही, सिंपल शब्दात सांगतो. कर्जाचे प्रमाण लपवण्यासाठी डेप्ट टू जीडीपी मोजण्याचे सूत्र बदलले. डेप्ट टू जीडीपी मोजण्याचे सूत्र जे ते आता खरे आकडे जे ते आपल्याला लपवले जात आहेत. म्हणजे काय केलं जात होतं, लोकसंख्या आहे, मग लोकसंख्या जी आहे ती समजा 100 जण आहेत आणि 100 रुपये कमावत आहे, तर मग अशा केसमध्ये आपल्याला जर रुपये पर युनिट जे ते वाढवायचं आहे, तर खालची लोकसंख्या जी आहे ती काय करा, 100च्या ऐवजी ती 10 करून टाका. 10 केली म्हणजेच काय होईल, पर पर्सनचं इन्कम हे 10 टाइम्स जास्त झालं. म्हणजे असं भागाकारामध्ये जो छेद होता त्याच्यासोबतच छेडछाड केली. मग हे पण सेम त्याच पद्धतीनं होतं. जो आपला डेप्ट टू जीडीपी आहे, तर छेडछाड जी करण्यात आली ती जीडीपी म्हणजे डिनॉमिनेटर साइडला जो आहे तो जीडीपी मध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. ऍक्च्युअल जे फिगर होते ते सगळेच्या सगळे लपवले. मग याच्यासाठी रिपोर्ट केलेले कर्ज, ऑफ बॅलन्स शीट कर्ज हे जे ते एफसीआय बॉन्ड्स वगैरे बाकी सगळे हे सगळेच्या सगळे काय करण्यात आले, कुठेतरी लपवण्यात आलेले. खरे आकडे आपल्या समोर मांडलेले नाहीये, ज्यामध्ये इकॉनॉमी फुगवटा जो आहे तो आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर मध्यम वर्गासाठी घोर निराशा. बिलकुल काहीच मध्यम वर्गासाठी मिडल क्लासला कन्सिडर केलं नाही. पार सँडविच झालंय त्याचं मिडल क्लासचं. बघा साधं एक्झाम्पल, महागाई 6.8% महागाई.
आयकरच्या स्लॅबमध्ये जसे आहे तसेच ठेवण्यात आले. हा जो मुद्दा होता, ह्या मुद्द्यावरती आपल्या ज्या फिनान्स मिनिस्टर आहेत तर त्यांनी सुद्धा एक बवाल उभं केलं होतं आणि एक गोल गोल फिरवणारं आन्सर जे आहे ते दिलं होतं, ज्यामध्ये आपले राघव चड्डा जी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना म्हणजे पर्सनली पण अटॅक झाले आणि तुम्ही सीए झालेले आहात तरी पण तुम्हाला लक्षात येत नाही वगैरे अशा टाईपमध्ये त्यांना बोलण्यात आलं, की जे कुठेतरी वाटतं की चुकीचं आहे एकदम. एवढं पर्सनली जाऊन बोलणं, एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याने, एवढ्या मोठ्या मिनिस्टरने असं बोलणं हे थोडंसं कुठेतरी चुकीचं वाटलं. विशेष मी म्हणाल सीए लोकांसाठी, विशेष जेवढे पण सीए लोक आहेत त्या लोकांना ह्या टेक्निकॅलिटीज जास्त कळतात आणि त्यांना कळतात. त्यांनी जे दिलेले उदाहरणं होते ते पण एकदम करेक्ट होते आणि याला तोडफोड करून परत ते मांडण्यात आले. सो कुठेतरी असं वाटतं की ते पर्सनली घेण्यात आला तो मुद्दा. मी म्हणाल अनबायस्ड होऊन जर मी बघायचं झालं तर सिंपल म्हणाल की आय एम विथ राघव चड्डाजी, सीए राघव चड्डाजी विशेष करून मी म्हणाल, कारण ते सीए आहेत. त्यांनी एक सिंपल एक्झाम्पल दिलं होतं, सोपं उदाहरण दिलं होतं की जर एखादा पर्सन 12 लाख रुपये कमवतोय, त्याच्यामध्ये 1 रुपया जरी जास्त त्यांनी कमवलं, 12 लाख 1 रुपया कमवला, तर त्याला पूर्ण स्लॅबवरती त्याला टॅक्स जो आहे तो पे करायला लागेल, जेवढं कमाई आहे त्यावरती सुद्धा. आणि याला गोल गोल फिरवून मोडून तोडून वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलं. बट आय थिंक की जे आहे ज्या पद्धतीने त्यांनी मांडलं सेम तीच कन्सेप्ट जी आहे ती याच्यामध्ये आहे. म्हणून थोडंसं पगारदार जो वर्ग आहे, पगाराचा आणि इन्फ्लेशनचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 100 रुपयामध्ये जर मी म्हटलं समजा महागाई जी आहे ती जर 6% वाढते म्हणजे 106 रुपये होते, तर पगार सुद्धा 106 व्हायला पाहिजे. तो 96 किंवा 94 झालाय आणि महागाई त्याच्या अगेन्स्ट अजून वाढलेली आहे. तर हे कुठेतरी स्लॅबमध्ये जे आहे ते अजून पण जशाच तसं ठेवण्यात आल्यामुळे जरा घोळ आहे. हा कराचा असमतोल ह्यामध्ये तर एकदम डेंजर होतं, एकदम फॅक्ट वाईज एकदम भारी बोलले होते. बघा साधं एक्झाम्पल, त्रुटी थर्ड. आता दोन वर्ग आपण कन्सिडर केला, एक म्हणजे कॉर्पोरेट कन्सिडर केला आणि एक म्हणजे कॉमन मॅन कन्सिडर केला. ठीक आहे, आता कॉर्पोरेटचा जो टॅक्स आहे, कॉर्पोरेट खूप जास्त कमवतं, त्या हिशोबाने कॉर्पोरेटचा टॅक्स कलेक्शन जे आहे ते जास्त असायला पाहिजे आणि नॉर्मल पर्सनचं जे काही टॅक्स आहे ते कमी असायला पाहिजे. पण कलेक्शन मध्ये डिफरन्स बघा, सामान्य लोकांचा जो आहे तो आहे 11 लाख कोटी, बरोबर. आणि जर मी म्हटलं कॉर्पोरेट टॅक्स आहे तो 9.8 लाख कोटी करोड, बरोबर. मग जर मी म्हटलं समजा अशा केसमध्ये कॉर्पोरेट जास्त कमवून सुद्धा एवढाच टॅक्स भरताय आणि नॉर्मल सगळा जो बोजा आहे तो कोणावर येतोय, सामान्यांवर येतोय. म्हणून मध्यम वर्गीयांचं एकदम सँडविच होत चाललंय. श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये मध्यम वर्ग जो आहे तो एकदम चिरडला चाललाय. सो यामध्ये एकदम सिंपल पॉइंट त्यांचं मांडणं होतं की ही एक थर्ड पद्धतीची त्रुटी त्याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला बजेटमध्ये यावर्षीच्या बघायला भेटली, असं त्यांचं म्हणणं होतं. चौथा मुद्दा एकदम सोपा होता आणि खूप खूप महत्वाचा होता. हा मुद्दा मी विशेष करून सांगेल, हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे त्यांनी अनुभवलेला असेल. मी तर मागच्या वर्षी भयानक अनुभवला होता. एकदम डेंजर आहे. आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष, हेल्थ केअर सेक्टर जे आहे त्याच्याकडे एकदम इग्नोरन्स होतं. म्हणजे जवळपास आपण जर बघितलं हेल्थ केअर स्पेंडिंग जी आहे ती पर्सेंटेज ऑफ जीडीपीच्या पर्सेंटेजमध्ये एकदम कमी होती. जर मी म्हटलं अमेरिकेमध्ये 18% जे आहे ते हेल्थ केअरला दिलं जातं, जर्मनीमध्ये 13%, युके मध्ये 12%, भारतामध्ये 0.5% एवढंच फक्त आपल्या जीडीपी पैकी हेल्थ केअरवरती स्पेंड केलं जातं. हेल्थ केअरमध्ये जर मी म्हटलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स बघा, सध्याची सिच्युएशन बघा हॉस्पिटल्सची एकदम डेंजरस सिच्युएशन आहे. जर एखादा पेशंट मरणाला टेकलेला असेल आणि हॉस्पिटलमध्ये नेला आणि तिथं थोडा वेळ जरी त्याला ठेवलं तर अशा त्या सगळ्या मशिनरी तेवढ्या व्यवस्था नाही आहे. जगणारा पेशंट सुद्धा त्याला त्या भिंती वगैरे बघून त्याला असं वाटतं की इथं जगून फायदा नाहीये, अशा पद्धतीचा ऍटिट्यूड त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. एवढी वाईट अवस्था आपल्या हॉस्पिटल सिस्टमची आहे, म्हणजे जी हेल्थ केअर सेक्टर म्हणतो आपण त्याची आहे. मग अशा आणि दुसरं एकदम भयानक याच्या उलट जर मी म्हटलं खाजगी रुग्णालयाच्या खर्चांमुळे लाखो लोक गरीब दारिद्र्य रेषेखाली जात आहे. आता बघा ह्याच्यात मी क्लिअर कट एक्झाम्पल सांगतो. प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च साधारण एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता XYZ प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे गेल्यानंतर जे तर भयानक खर्च असतो. आयसीयू मध्ये तुमच्या पेशंटला ठेवलं जातं. त्या आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती एवढा खर्च म्हणजे भयानक. आयसीयू मध्ये साधारण मी तुम्हाला सांगतो, माझ्या जवळचं एक पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होतं साधारण एका दिवसासाठी आम्हाला 22,000 रुपये चार्ज केले जायचे आयसीयू मध्ये. मी म्हणतो 22,000 रुपये, 22,000 रुपीज, ज्याच्या अगेन्स्ट काय भेटतंय ते मला बघायला सुद्धा जाऊ दिलं जात नव्हतं. तर एवढा भयानक खर्च आहे.
आणि असं 1.5 महिन्यांपर्यंत तुम्ही हिशोब लावू शकता. तर अशा पद्धतीने जो खर्च आहे तो भयानक आहे आणि एवढा खर्च जर करायचा आहे तर फार जमिनी गिमिनी विकून जे आहे तर त्यांना हा सगळा खर्च करावा लागतो. पेशंटवरती असलेलं प्रेम आणि त्याला वाचवायचं आहे एवढ्या हेतूसाठी किती पण पैसा खर्च केला जातो, ओतला जातो. पण या खाजगी रुग्णालयांना यांच्यावरती जर आपण आळा बसवायचा असेल तर गव्हर्नमेंटनी काही ना काहीतरी त्यांच्याकडे पर्याय दिले पाहिजे. एक तर पर्याय करा, तुम्ही इथं जीडीपी मध्ये जास्त खर्च करा किंवा यांच्यावरती काही ना काहीतरी बंधनं आणा. दोन्हीपैकी एक पर्याय असला पाहिजे. आता हे पुढे रोड मॅप काय काय असायला पाहिजे होता. भविष्यवेधी उपाय, जुन्या समस्यावर आधुनिक तंत्रज्ञान आणि धोरणांचे उपाय. या सोबत सोबत अजून त्यांनी सांगितलं की जमिनीचे वाद जे असतात त्यांच्यावरती पण भरपूर प्रॉब्लेम्स होतात. म्हणून त्यांनी काही सुचवलेले पर्याय. सगळ्यात पहिला, जमीन नोंदींसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीची ती वापरली पाहिजे. हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नेमकं काय असतं, तुम्ही क्रिप्टो करन्सी बघितलं असेल, त्याचे ब्लॉक्स असतात, त्याच्यावरती ते सगळं स्टोअर होतं, क्लाउड ज्याला म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. सो हे तंत्रज्ञान आपण ऑनलाईन पद्धतीचं तंत्रज्ञान ब्लॉकचेन वरती जमिनी ज्या आहेत त्यांची नोंद केली पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये याच्यावरती जर काम केलं तर नक्की जमिनीची नोंद झाली, ब्लॉकचेन वरती त्याला सेव्ह केलं, सुरक्षित आणि पारदर्शक राहील, ट्रान्सपरंट राहील. नाव टाकलं की त्याच्याबद्दलचे दस्तावेज जे असतील ते आपल्याला भेटू शकतील. भारतातील 66% दिवाणी खटले जे आहेत ते जमिनीच्या वादाशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं दुबई आणि स्वीडन यांच्याप्रमाणे सर्व्हर रेकॉर्ड जर आपण ब्लॉकचेनवर आणले तर व्यवहार काही मिनिटांमध्ये जे आहे ते होतील. आपल्याकडे जमीन विकायला सुद्धा आणि जमीन विकत घ्यायला सुद्धा पार 4-4 महिने 5-5 महिने सुद्धा लागतात. कधी कधी त्याच्यावरती काही डिस्प्यूट आलेला असेल, त्याच्यावरती तो बोजा असेल, मग ते सगळं काढणं, ते सगळं या गोष्टींमध्ये फार जास्त वेळ लागतो. याला जर सोयीस्कर करायचं असेल, पण ते पण होणं कधी पॉसिबल आहे जर तुम्ही एखाद्या एजंट सोबत जोडलेले असाल तर. एजंट नसेल तर मग तर मेलेच, बरोबर. सो ह्या टाईप मध्ये आहे. नंतर दुसरं सांगितलं, महागाई आणि संलग्न वेतन सुधारणा कायदा. मग जर मी म्हटलं समजा याच्यासाठी रिअल वेजेस जे असतात ते, म्हणजे महागाई जेवढी वाढत चालली आहे त्याच्या मानाने पगार जे आहे ते वाढायच्या ऐवजी कमी कमी होत चालले. मग रिअल वेजेस मध्ये 16% घट जी आहे ती आपल्याला बघायला भेटते. जर्मनी आणि बेल्जियम प्रमाणे महागाई वाढल्यास पगार आपोआप वाढण्याची कायदेशीर तरतूद असली पाहिजे. यांच्याकडे काय आहे तर ह्यांनी काय करतात तर दरवर्षी जेवढं इन्फ्लेशन वाढतंय त्याच्या रेटनुसार तुमची सॅलरी जी आहे ती सुद्धा रिवाइज झाली पाहिजे. हे ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे. एवढं सोपं आणि साधं यांनी केलेलं आहे. त्यानंतर मी म्हटलं समजा राज्यांना कर्जाऐवजी मॅचिंग ग्रँट मिळायला हवं. मॅचिंग ग्रँट एकदम भारी कन्सेप्ट होती मित्रांनो ही. बऱ्याचदा असं होतं 2017-18 मध्ये जर आपण बघितलं जीएसटी आणि सीजीएसटी आणि स्टेट जीएसटी यांच्यावरनं पण केंद्रामध्ये स्टेटमध्ये बऱ्यापैकी वाद होते, बरेचसे पेमेंट पेंडिंग राहायचे वगैरे अशा टाईपमध्ये. सो ह्या सगळ्यांचा विचार करता एक खूप चांगलं सोल्युशन याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. मॅचिंग ग्रँट जे आहे ते दिलं पाहिजे. म्हणजे कर्जाऐवजी केंद्र सरकारने कर्ज देण्यापेक्षा राज्य सरकारला उलट काय केलं पाहिजे, मॅचिंग ग्रांट दिलं पाहिजे. अनुदान द्या. 1.5 लाख कोटीपर्यंत साधारण दिलं पाहिजे. भांडवली खर्चाचा 1 रुपया जीडीपी मध्ये ₹2 ते 3 रुपयांची वाढ करतो. स्टेट गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस जीडीपी मध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये 1 ते 2 रुपयासाठी वाढ करणारा जर कोण असेल तर स्टेट आहे. आणि मग हे सगळं असून सुद्धा त्यांना ते कर्ज रूपाने पैसे घ्यावे लागतात. ते घेण्यापेक्षा जर समजा त्यांना सोबत मिळून कलिग सारखं जर काम केलं, हात मिळवणी जर अशा पद्धतीने ठेवली फ्रेंडली नेचर मध्ये, तर नक्कीच राज्य सरकार अजून त्याच्यामध्ये चांगल्या उपाययोजना करू शकतं. कर्ज असं म्हटल्यानंतर थोडंसं जे बर्डन येतं ते कुठेतरी कमी होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा, क्रिप्टो आणि डिजिटल ॲसेटचे नियमन करा. आपल्याला माहिती असेल भारतातले बरेचसे मीन्स क्रिप्टो, थोडंफार क्रिप्टो बद्दल जेवढं वाचतो आणि बघतो त्यामध्ये एक जाणवतं की क्रिप्टो करन्सी जे वापरणारे किंवा ट्रेड करणारे जे लोक आहेत, क्रिप्टोवाले ट्रेडर्स जे आहेत ते सगळेचे सगळे दुबईमध्ये जाऊन बसलेत, दुसऱ्या राज्यांमध्ये देशांमध्ये जाऊन बसलेत आणि तिकडनं ते ट्रेडिंग करतात. व्हाय दिस इज सो? सगळ्यात पहिले आपल्याकडे त्याच्यावरती असलेलं टॅक्सेशन जवळपास 30-40% जास्त टॅक्स जो आहे तर त्यांना त्याच्यावरती लागतो. अशा केसमध्ये 180 स्टार्टअप्स अँड ₹4.8 लाख कोटींची गुंतवणूक दुबई आणि सिंगापूरला गेलेली आहे. आपल्याकडे इंडियनमध्ये एक कॉइन DCX म्हणून आहे, त्यानंतर वजीरएक्स आहे. असे हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार झालेले ज्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचे ट्रेडिंग होऊ शकत होती. पण आपल्याकडे जेवढी बंदी आलेली आहे त्या बंदीच्या हिशोबाने किंवा जेवढे टॅक्स लागतात त्या हिशोबाने हे लोक इकडून पळून गेले आणि पार दुबई किंवा सिंगापूर वगैरे तिकडच्या साईडला शिफ्ट झाले. बंदी नको, त्याच्यावरती नियमन असलं पाहिजे. महसूल जेवढा आहे तेवढा भारतातच राहील ना. साधा विचार करा,
एकदाच त्याला तोडून टाकण्यापेक्षा तोडून मोडून, म्हणजे ते कसं माहिती का, हे म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, पण तुम्ही त्या कोंबडीला डायरेक्ट कापून टाकले आणि म्हणले नाही पाहिजे आम्हाला, असं नाही चालणार. याच्या उलट त्याच्यावरती नियमन करा, त्यांच्यावरती बंधनं टाका आणि टॅक्स जो आहे तो रिझाईन थोडासा कमी करून प्रॉपरली जर त्याला त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं तर भारतातला पैसा हा भारतामध्येच राहील. अशा पद्धतीने प्रोग्रेसिव्ह, भारतासाठी प्रोग्रेसिव्ह धोरण जे आहे ते असणं आवश्यक आहे, असं या सगळ्या भाषणातून त्यांचे मुद्दे होते. होप सो मी माझ्या पद्धतीने ट्राय केलंय, सगळ्याच्या सगळं जेवढं 4 गोष्टी होत्या, 4 चांगल्या, 4 वाईट आणि 4 रोडमॅप साठीच्या, त्या मी या ठिकाणी सांगितल्या. अजून खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि विशेष करून मी म्हणाल राईट टू रिकॉल फार महत्वाचं आहे. ते राईट टू रिकॉल नेमकं काय असतं काय नाही ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर राईट टू रिकॉल RTR असं तुम्ही टाईप करा, कमेंटमध्ये सांगा आणि मग त्याच्यावर बेस सुद्धा एक व्हिडिओ मी आपल्या भाषेत समजाल अशा पद्धतीने तो व्हिडिओ बनवतो. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण यांनी जे काही सांगितलेलं आहे, राघव चड्डाजींनी जे मांडलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे, यूथसाठी खूप जास्त प्रेरणादायी आहे. आपल्याला एक प्रेरणा या माध्यमातून मिळते आणि पुढे अजून काही चांगले होप्स जे ते बघायला भेटतात. हे जर चालू राहिलं तर खरंच एक दिवस APJ अब्दुल कलामांच्या विजन मध्ये असलेलं जे काही भारत आहे, मीन्स व्हिजन 2020 मध्ये जो भारत होता तो लवकरच आपल्याला बघायला भेटू शकतो. म्हणून ह्या फक्त एक चांगली वेळ झालेली सुरुवात, या पद्धतीने याला पुढे अजून पुश करायला हरकत नाही. चालेल, चलो, थँक्यू, गुड डे टू ऑल ऑफ यू, गुड डे, गुड डे, गुड डे.